नमस्कार. समिधा गोग्राम संकल्पना विस्तारानं समजून घेण्याच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी हा दुसरा भाग करताना मनस्वी आनंद होतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं दैवत नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक क्रांतिकारक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा व्यक्तीला त्याच्या कामामध्ये एक नवीन स्फूर्ती, नवीन चेतना प्रतिदिन देत असतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आजच्या या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. समिधा गोग्राम हा जो उपक्रम आहे हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे आणि याची चर्चा कालच्या भागामध्ये आपण केली. शेती आणि शेती संबंधित ज्या अडचणी आहे नव्हे, समाजातल्या प्रत्येक घटकाच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी गाय आधारित गाव आणि गाय आधारित शेती या संकल्पनेमुळे दूर होणार आहे. आता गाईला आमच्या समाजामध्ये तिच्यामध्ये 33 कोटी आहे, देव आहेत, ती देवता स्वरूप आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु या गायींचं संगोपन हे सामूहिकरित्या करणं सुद्धा आता एक काळाची गरज बनलेली आहे. आज गाय जर नसेल तर शेती होणार नाही हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती गाय पाळणं हे तेवढं सोपं राहिलेलं नाही. आणि मोठ्या प्रमाणात गायींचं पालन करायचं असलं तर लेबरची अडचण आहे, काम करणाऱ्या माणसाची पण अडचण आहे. गोठा चालवणं म्हणजे हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, दररोज असणारं काम आहे. आणि आज बरेच जण अशा कामाला प्रायोरिटी देत नाही, अशी माणसं भेटत नाही, अशा अनेक अडचणी आहेत. पण समिधा गोग्राम ह्या सगळ्या अडचणीवर मात करून हा जो उपक्रम आपण सुरू करत आहोत, गोग्राम म्हणजे गाय आधारित गाव, ही संकल्पना काय आहे ही आपल्याला विस्तारानं समजून घ्यायची. आम्ही अनेक संस्थांनी एकत्र येऊन ही समिधा गोग्राम सामूहिक गोशाळा आम्ही उभा केली. गोशाळा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र तयार होतं आहे नाही, की ज्या काय म्हणता येईल अशा गायी आहे की नाही, की त्याला दान दिल्या जातं, दानावर ते सगळी व्यवस्था चालते. पण समिधा गोग्राम हा आम्ही दान आधारित प्रोजेक्ट केलेला नाही आहे, तर हा पूर्णतः भक्तियुक्त अंतकरणानं एक व्यावसायिक उपक्रम आम्ही केलेला आहे. भक्तियुक्त अंतकरण म्हणजे काय, तर या गायींबद्दल श्रद्धा आहे, यांच्याबद्दल प्रेम आहे, यांचं संगोपन झालं पाहिजे, यांची वाढ झाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही देशी गोवंश आहे की नाही, भारतीय जातीच्या गायींचं पालन करण्याचा उपक्रम सुरू केला. कारण भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत त्यांच्या शेणामध्ये, गोमूत्रामध्ये, त्यांच्या दुधामध्ये, त्यापासून बनणाऱ्या विविध पदार्थामध्ये आहे नाही एक वेगळं सामर्थ्य आहे, एक वेगळं सत्व आहे. आणि या संबंधातली माहितीचे अनेक व्हिडिओज यूट्यूबला आहेत आणि बऱ्याच जणांना ते सगळं माहीत आहे. म्हणून त्याची चर्चा न करता गाय आधारित शेती करण्यासाठीचा हा उपक्रम आम्ही सुरू केला. सुभाष पाळेकर जे असतील अशा विचारवंताचे नैसर्गिक शेतीबद्दलचा त्यांचा अभ्यास तो सगळा बघितला आणि असं वाटलं की नैसर्गिक शेती केली पाहिजे. सरकारही त्यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या योजना नैसर्गिक शेतीमध्ये करत आहे. परंतु याच्या मुळाशी जर गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एक गाय सांभाळली पाहिजे, त्यांनी जीवामृत बनवलं पाहिजे, दशपर्णी अर्क बनवलं पाहिजे, घनजीवामृत बनवलं पाहिजे, सेंद्रिय निविष्ठा निर्माण केल्या पाहिजे आणि त्या शेतात वापरल्या पाहिजे. हे सगळं सगळ्यांना माहिती, पण करत कोणी का नाही, तिची 2 मुख्य कारणे. सेंद्रिय शेती जर करायची तर सगळ्यात पहिले तो दररोजचा जो कुटाणा आहे ना तो माणूस करत नाही, हे नाही. जीवामृत बनवायचं, दररोज त्या ड्रमामध्ये काठी हलवायची, प्रत्येकजण नाही करत आहे. आणि ज्याच्याकडे 2 एकर 3 एकर शेती आहे तो माणूस तर करूच शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये समस्या आहे, मान्य आहे नाही, त्या समस्याचं सोल्युशन सुद्धा करावं लागणार आहे. मग ते कसं करता येईल याचा आम्ही विचार केला आणि या समिधा गोग्राम या प्रोजेक्टची निर्मिती झाली. तर मित्र, हा जो समिधा गोग्रामचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करण्याचा हा उपक्रम आहे. त्यासाठी हजारो गायींचं पालन करण्याचा हा संकल्प आहे. सुरुवातीला आता एक 36 गाईचा शेड बनवून इथं रेडी झालेला आहे
त्याच्यामध्ये 10 गायीसुद्धा आलेल्या आहे आणि दर 5-6 दिवसाला गायींची संख्या याच्यात वाढत जाऊन 2024च्या अखेरीपर्यंत 100 गायींचा गोग्राम आम्ही इथं सुरू करत आहोत। याच्यातून मुख्य जे काम आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणं हे याच्यामध्ये महत्त्वाचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। काम करताना आनंद भेटतोय, आजूबाजूला या गायींची माया पण भेटते, पण सोबतच हे काम करताना आमच्या डोक्यात एकच विचार आहे की आम्ही सगळेजण मरणार आहे, प्रत्येकजण मरणार आहे, पण मरणार जरी आम्ही असू तर जोपर्यंत आम्ही जिवंत आहे जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही असं काही केलं का की ज्याच्यातून या समाजासाठी, या वसुंधरेसाठी, या निसर्गासाठी आम्ही काही केलं? आम्ही तर जन्म घेतला, जन्म झाल्यापासून आम्ही या वसुंधरेचा नाशच करत आहोत। अत्याधिक रासायनिक खतं असतील, पेस्टिसाइड आहे, याचा वापर करून जमिनी आम्ही संपवलेल्या आहे। त्याच्यानंतर आज घराघरामध्ये कॅन्सरचं साम्राज्य झालेलं आहे, अनेक रोगांचं साम्राज्य झालेलं आहे। हे रोग होऊ नये याकरता कुणीही काम करत नाही। त्यासाठी वेगवेगळे मोठमोठाले हॉस्पिटल्स, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधणं सुरू आहे, पण हे रोग होऊच नये याकरता आम्ही जे परंपरागत आमचं जे ज्ञान आहे, परंपरागत जी जीवन पद्धती आहे, त्या जीवन पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय आम्ही या सगळ्या समस्यातून बाहेर पडणार नाही। म्हणून सेंद्रिय निविष्ठा निर्मितीसाठीचा हा सगळ्यात मोठा उपक्रम आहे आणि या उपक्रमातून सेंद्रिय निविष्ठा निर्मितीचं खूप मोठं काम, हजारो टन याच्यातून सेंद्रिय निविष्ठा निर्माण करायचे आहे आणि या सेंद्रिय निविष्ठाद्वारे हजारो लाखो एकर जमीन या सेंद्रिय निविष्ठा खाली आपल्याला आणायचं आहे। रसायनापासून मुक्त आम्ही होऊ शकतो का? नाही होऊ शकत, परंतु त्याचा संतुलित वापर करण्याचं ज्ञान, शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम या समिधा गोग्राम मधून आम्ही सुरू करत आहोत। दर द्वादशीला शेतकऱ्यांचे समूह निश्चित करून त्या शेतकऱ्याच्या समूहाला प्रशिक्षित करणं आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षित करणं यासाठीच एक जागा म्हणजे समिधा गोग्राम आम्ही इथं निर्माण करतो आहोत। सामूहिकरित्या गायींचं पालन करायचं आणि त्याच्यातून सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करायच्या हा उद्देश घेऊन हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। 2024 पर्यंत 2024च्या एंड पर्यंत 100 गायी आणि 2033 पर्यंत 5000 गायींचा हा उपक्रम आम्हाला सुरू करायचा आहे। सोबतच हा गोग्रामचा 1 नंबरचा युनिट बनला, असे अनेक युनिट आपल्याला इथं बनवायचे म्हणजे ते कसे काय तर ते मी पुढच्या एखाद्या भागामध्ये विस्तारानं समजून सांगेल। महत्त्वाचा भाग आहे की समिधा गोग्राम स्थापनेमागचा उद्देश काय आहे आणि समिधा गोग्राम शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या अडचणी कशा दूर करू शकतील याचा डेमो समिधा गोग्राममध्ये देण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। म्हणून याला खऱ्या अर्थानं क्रांतिकारी उपक्रम आपण म्हणतो। आज 2 एकरवाला शेतकरी आहे, शेतकरी एक संघटित नाहीये। एखाद्या आंदोलनाकरता, एखाद्या मोर्चाकरता भलेही लोक एकत्र येत असतील, परंतु सृजनात्मक काम करण्यासाठी, सकारात्मक काम करण्यासाठी, एखादं क्रांतिकारी काम करण्यासाठी, समाजातल्या प्रत्येक घटकाच्या उत्कर्षासाठी, त्याच्या जीवनमानामध्ये बदल होण्यासाठी एखाद्या मोठ्या उपक्रमात लोक एकत्र येत नाही। ही शोकांतिका नाही किंवा हे दुःख नाहीये, तर ही जी वास्तविकता आहे हिला बदलण्यासाठी समिधा गोग्राम हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। एक भाग झाला सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणं, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, परंतु आपल्या मराठी माणसाचा एक स्वभाव आहे, तो पहिला धंदा टाकतो नंतर ग्राहक शोधतो। इथं आम्ही थोडं उलट करतोय। उलट म्हणजे खऱ्या अर्थानं सोयीचं आहे, परंतु प्रस्थापित व्यवस्थांमध्ये हे उलट कारण आहे। पहिलं ग्राहक तारा करायचा आणि नंतर व्यवसाय टाकायचा। तर आम्ही सेंद्रिय शेतीची गट 10 गावांमध्ये केली, त्याच्यामध्ये किमान 1000 शेतकऱ्यांना आम्ही सामील केलं आणि त्या 1000 शेतकऱ्यांवर सर्वात पहिले हा प्रयोग करायचा आहे। हा प्रयोग पण नाही मला म्हणता येणार, परंतु या 1000 शेतकऱ्यांची किमान 3000 एकर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणायची। त्यानंतर
दुसरा एक प्रॉब्लेम आहे की शेतकरी या सेंद्रिय शेतीकडे का वळत नाही. तर दुसरी अडचण आहे की सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं उत्पादन त्याच्यात अजून एक गोड गैरसमज आहे की ते तसं केल्याच्यानंतर उत्पन्न कमी होतं. तर प्रयोग डोळ्यानं बघायला भेटतील. अनेक जणांचा अनुभव आहे, उत्पन्न कमी होत नाही तर उत्पन्न वाढतं नाही. पण ठीक आहे, आपण असं पकडूया की उत्पन्न कमी होतं आणि बाजारात जेव्हा हा प्रोडक्ट जातो हे नाही, तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं तसा रेट भेटत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना गदन घोडं एकाच लाईनीत, त्या पद्धतीनं रसायनाने पिकवलेला शेतमाल आणि सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला शेतमाल याची किंमत किंवा वर्गवारी वेगळी होत नाही. त्याच्यात दोष त्या खरेदी करणाऱ्या नागरिकाचा सुद्धा नाही. गेल्या 5-6 वर्षामध्ये ऑर्गेनिक सेंद्रिय म्हणून त्याची फसवणूक झालेली आहे. त्याच्यामुळं त्याला सगळे सारखेच दिसणार, त्याचाही दोष नाही. पण एक ब्रँड तयार करून, एक परफेक्ट ब्रँड तयार करून त्या ब्रँड खाली एका व्यवस्थेद्वारे आपण नैसर्गिक पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली उत्पादने नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा या समिधा गोग्राम उपक्रमाद्वारे आपण करत आहोत. सगळ्याचा केंद्रबिंदू गाय आहे. एका बाजूनं शेतकऱ्याची जमीन सेंद्रिय करायची आहे आणि दुसऱ्या बाजूनं त्यांनी उत्पादित केलेला सेंद्रिय पद्धतीचा शेतमाल नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका कुटुंबाची सुद्धा समूह बनवण्याचं काम समिधा गोग्रामच्या माध्यमातून सुरू आहे. किमान 500 कुटुंबापर्यंत समिधा गोग्राम हा प्रोजेक्ट पोहोचला. नागरिकांनी स्वतःला या उपक्रमामध्ये रजिस्टर केलं. म्हणून माध्यम जे आहे ते समिधा गोग्राम असेल, एका बाजूनं शेतकऱ्याचे समूह असतील आणि दुसऱ्या बाजूनं नागरिकाचे समूह असतील. यातून होणार काय, तर याच्यातून सेंद्रिय शेतीद्वारे शेतकऱ्यांची जमीन सुपीक होणार आहे, वसुंधरेचं संरक्षण होणार आहे. या भूमातेला, जिला आम्ही माता म्हणतो, त्या मातेला सुदृढ बनवणं, तिच्यातला ऑर्गेनिक कर्ब वाढवणं, त्यातली गांडुळाची संख्या वाढवणं, त्याच्यातली उत्पादकता वाढवणं, त्याच्यातला काय म्हणतात सत्व त्या जमिनीमधलं जिवंत करणं, हे एका बाजूनं मोठं काम आहे. आणि दुसऱ्या बाजूनं ज्या घराघरामध्ये वेगवेगळ्या रोगांनी शिरकाव केलेला आहे, त्याचं मुख्यत्वे कारण त्यांना मिळणारं जे अन्न आहे ते विषमुक्त अन्न मिळत नाही. तर त्यांना विषमुक्त अन्न देणं, शेतकरी आणि नागरिक यांच्यामधला दुवा बनण्याचं काम म्हणजे समिधा गोग्राम आहे. तर हा जो उपक्रम आहे याचे 2 पैलू ह्या 2 भागामध्ये आपण समजावले. पहिल्या भागामध्ये आपण हे समजून घेतलं की हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे आणि क्रांती ही वेदनेतून होत आहे. शेतकऱ्यांची वेदना दूर करण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम सुरू झाला, त्याचं नाव समिधा गोग्राम. आणि आजच्या या दुसऱ्या भागामध्ये अजून थोडं विस्तारानं आपण याच्या मागचे हेतू समजून घेतले. तर एका बाजूनं ऑर्गेनिक शेती करायची आहे आणि दुसऱ्या बाजूनं ती उत्पादनं नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची. तर ह्या 2 भागामध्ये समजून घेतलं. आता पुढच्या भागामध्ये अजून वेगवेगळे आयाम, वेगवेगळे कांगोरे या समिधा गोग्राम जो प्रोजेक्ट आहे त्याचे आपण समजून घेणार आहोत. धन्यवाद.